आता आमच्या घरात सध्या जे काही चाललंय ना, त्यामुळे माझं डोकंच काम करत नाहीये. का? काय झालं? विदुला. विदुलाला घरी न्यायचं असं मी बाबांना सांगितलं. पण मुक्ता, यात माझी काही चूक आहे असं मला खरंच वाटत नाही. पण या एका गोष्टीचा आमच्या घरात एवढा मोठा इश्यू झालाय ना, तू कल्पना सुद्धा करू शकणार नाहीस. पण ह्या सगळ्यामुळे शालिनी काकूंना खूप शॉक बसला असेल ना? ते तर एक्सपेक्टेडच होतं. मला माहित होतं ग, तिला खूप वाईट वाटेल, माझा खूप राग येईल तिला. पण मुक्ता, मला हे सुद्धा वाटत होतं की ती सगळं समजून घे. मग पण मुक्ता, ह्या वेळेला ती कुणालाही समजून घेण्याच्या मनस्थितीतच नाही. तिला खूप राग आला. ती तिचा राग लपवू शकत नाही आणि तिला तो लपवायचाही नाही. पण ह्या सगळ्यामुळे बिचाऱ्या विदुलाची ऑकवर्ड पोझिशन झालीये, कारण आईच्या रागाचा सगळा रोख तिच्यावरच असतो. बिचारी विदुला आणि बिचारा शालिनी काकू. नाही ग मुक्ता, मला मान्य आहे की या सगळ्याची सुरुवात बाबांपासूनच झालीये. पण आता जे काही घडलंय ना, त्यात बाबांचा काहीच दोष नाही. ते तर विदुलाला हॉस्टेललाच पाठवत होते, मीच आग्रह धरला म्हणून. पण मी तरी काय केलं असतं? विदुलाचा दुःखी चेहरा माझ्याच्याने बघवलाच नाही. सागर, तुला कोंडीत पकडल्यासारखं का वाटतंय हे आता कळतंय मला. पण मुक्ता, मला खरं खरं सांग, आता या सगळ्यात माझी खरंच काही चूक आहे का? नाही सागर, अरे तू जे काय केलंयस ना, ते माणुसकीला शोभेस आहे. पण आता मात्र तू खचून जाऊ नकोस. धीर धर, सगळं नीट होईल. माँ, माँ, आपल्या घरात हे काय चाललंय? दादाने हे कसलं नसतं झिंगट आणलंय घरात? दिवाकर, तुम्ही आमच्याशी बोलता आहात, तुमच्या मोठ्या भावाबद्दल बोलता आहात. भाषा जरा जपून वापरा. नाही, बरोबर आहे तुमचं. माझं प्रत्येक वागणं, माझं प्रत्येक बोलणं नेहमीच चूक असतं. निदान तुम्हाला तरी तसं वाटतं. पण मा, निदान ह्या वेळा तरी कबूल करा की दादा चुकलाय. पद्माकरने जे केलं ते चूकच होतं. त्याबद्दल आम्ही त्यांना कधीच माफ करणार नाही. पण मग ती मुलगी, तिला घरात कसं घेतलं तुम्ही? ती काय आयुष्यभर इकडेच राहणार आहे? दिवाकर, आमच्यावर विश्वास ठेवा.
आम्ही पद्माकरना हेच सांगितलं होतं की त्या मुलीला कुठल्या तरी शाळेच्या हॉस्टेलवर राहू दे. आणि तरीही तुमचं त्यांनी ऐकलं नाही ना. ती एवढीशी पोर रडत रडत मिठी मारली तिने आम्हाला. आणि तुम्ही लगेच विरघळलात. तसं नाही हो, पण ती आई वेगळी पोर, तिची ती मिठी सोडवणं कठीण झालं आम्हाला. शेवटी आम्ही सुद्धा एक आई आहोत दिवाकर, लक्षात ठेवा. मला तुमच्या लक्षात येत नाही. इमोशनल ब्लॅकमेलिंग आहे. सरदेसाईंच्या श्रीमंत घरात शिरण्याचा डाव आहे, डाव. काय बोलताय तुम्ही? त्या पोरीचं वय तरी लक्षात घ्या. नाही, सगळं लक्षात घेतोय मी आणि सगळं पाहतोय सुद्धा. हा असला मेलोड्रामा आहे ना, हा कथा कादंबऱ्यांमध्ये शोभून दिसतो. प्रत्यक्षात मात्र तो ताप असतो. लक्षात ठेवा. या आलात? किती वेळ झाला ग? कसल्या एवढ्या गप्पा चालल्या होत्या? गप्पा कसल्या आत्या? सागर मला त्याच्या घरातल्या सगळ्या घडामोडी सांगत होता. हो ग बाई, झालं ते फार वाईट झालं. तसं काही त्या वैजयंतीला आम्ही ओळखत वगैरे नव्हतो, पण शालिनी वहिनीची सवत म्हणून उलट तिचा रागच यायचा मला पण तरी तिचा हा असा शेवट, खरंच खूप वाईट झालं ग. त्यातून तिला एक छोटी मुलगी आहे विदूला. हो ग बिचारी, तिचंच फार वाईट वाटतं. आता कसं होणार तिचं देव जाणे. आत्या, सागर मला तेच सांगायला आला होता. तुला माहितीये, सागरने त्या मुलीला म्हणजे त्याच्या बहिणीला स्वतःच्या घरी आणलंय. काय काय सांगतेस? काय वैजयंतीची मुलगी आणि त्या सरदेसाईंच्या घरात अगदी वादळ उठलं असेल. ऑलमोस्ट तशीच परिस्थिती आहे. शालिनी वहिनीचं खूप वाईट वाटतं ग. आत्या, अगं काकूंचा विचार केला ना की खरंच मलाही खूप वाईट वाटतं. आधीच मनस्ताप काय कमी आहे का त्यांना? त्यात ही भर. पण आत्या, मला सागर म्हणत होता की विदूला आता कुठे जाणार? तिची तर आता आई पण राहिली नाही आणि तिच्या मनाविरुद्ध तिला हॉस्टेलमध्ये टाकायची, तेही तिचे डॅडी इथेच असताना. त्या मुलीच्या बाजूने विचार केला तर गोष्ट खरी आहे, पण तरी वैजयंतीची मुलगी सरदेसाई कुटुंब ऍक्सेप्ट करतील? मला तर शंकाच वाटते बाई. सागरने अशी एकदम टोकाची भूमिका नको होती घ्यायला. अगं पण आत्या, दुसरा काहीच मार्ग नव्हता. हे बघ, काकूंवर अन्याय नक्कीच होतोय. शिवाय घरच्यांना नको त्या प्रश्नांची उत्तर द्यावे लागतात, सगळं कबूल आहे. पण मला वाटतं सागर म्हणतो हेच बरोबर. अगं, ह्या गोष्टींमध्ये त्या मुलीचा काय दोष? मोठ्यांच्या या अशा वागण्याची शिक्षा तिला का मिळावी? आत्या, माणुसकीचा जर विचार केला ना, तर सागरनी जे काय केलंय ते अगदी योग्य आहे. या मुलानं मोठ्यानं सुद्धा चांगलाच धडा घालून दिला, हे मात्र कर. चल बाई, कुकर लावायची वेळ झाली. तू इथे या खोलीत झोपायचंस. पण मी एकटी नाही झोपणार, मला भीती वाटते. काळजी कशाला करतेस? मी आहे ना. सागर येईपर्यंत मी इकडे आहे. आणि नंतर बेटा मी माझ्या खोलीत जाणार झोपायला. डॅडी, तुझं हे घर किती मोठं आहे
आणि किती माणसं आहेत या घरात? कोण कोण आहे ते सगळे? कोण कोण आहे? तू त्या आजीना भेटलीस ना? ती म्हणजे माझी आई. आम्ही त्यांना मा म्हणतो आणि बाकी सगळे त्यांना मा साहेब म्हणतात. पण मी मात्र त्यांना आजीच म्हणणार. हा, बर. माझा भाऊ आहे दिवाकर, त्याचं नाव. त्याची बायको मेघना. ते दोघं माझे काका काकू ना? त्यांना 2 मुलं आहेत, विनी आणि राकेश. त्याच्यानंतर मी, सागर, त्याची आई. त्याच्या आईला सगळे शालिनी काकू म्हणतात. मग मी त्यांना काय म्हणू? काकू. पण त्या माझ्या काकू कशा? फ्रेंड त्यांना काय म्हणतो? आई. मी त्यांना आई नाही म्हणणार. त्या माझ्या आई नाही आहेत. अरे गोवर्धन, त्या सरदेसाईंच्या घरामध्ये काय चाललंय कळलंय का तुला? हो, कळलंय मला. ती पद्माकरची वैजयंती गेली ना ऍक्सिडेंटमध्ये. वैजयंती गेली हे तर आहेच, पण त्या पद्माकरला आणि वैजयंतीला एक मुलगी आहे म्हणे, विदुला नावाची. आणि ती एकटी पडली म्हणून त्या विदुलाला घेऊन सागर तडक घरी निघून आलाय. काय? बापरे. नाही, पण हे एका दृष्टीनं चांगलं पण आहे आणि एका दृष्टीनं वाईट पण आहे. त्या मुलीच्या दृष्टीने ना चांगलंच झालं, तिला हक्काचं घर मिळालं. पण शालिनी ताईंचा कोणी विचार करायला पाहिजे का नको? त्या बहिणी कुणाकुणाच्या चुका पत्रात घ्यायच्या? आपल्या आईला त्रास होणाऱ्या गोष्टीचा सागरने विचार करायला नको? हा तिढा असा आहे ना, कुठूनही सोडवायला गेलं तरी कुणाला ना कुणाला तरी याचं दुःख होणारच. त्या मुलीचाही विचार कर ना. आताच तिची आई गेलीये, काय करायचं तिने? काय करायचं? काय शाळेच्या हॉस्टेलमध्ये ठेवायचं? गोवर्धन, अरे सोय झाली, पण त्या मुलीच्या मनाचं काय? वडील असूनही तिने अनाथ व्हायचं? म्हणजे शालिनी वहिनींना याचा त्रास होत असेल, कबूल आहे मला, पण त्या मुलीच्याही मनाचा विचार करायला हवा ना. आहे सगळं विचित्र खरं, पण हा सगळा विचार जर करून सागरने हे केलं असेल तर त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मी तुम्हाला दोघांना स्पष्टपणे सांगते, ती मुलगी मला या घरात नको. शालिनी थोडं समजून घ्या. इतकी वर्ष समजून घेतलं त्याचीच फळ भोगती. तुम्हाला मला समजून घ्यायचं असेल तर घ्या, नाहीतर मला हवं तसंच मी वागणार. आई प्लीज, विदुला किती लहान आहे. तू एक शब्दही बोलू नको सागर. इतकी वर्ष तू माझी तडफड पाहतोयस, पण आज ती तुला जवळची वाटते. नाही आई. मग तू तिला या घरात का घेऊन आलास? तिला घरात आणण्याआधी मला काय वाटेल याची जाणीव नव्हती तुला? शालिनी, तुमचा जो काही राग आहे ना तो आमच्यावर काढा ना. त्या मुलीचा काय दोष आहे? ती तिची मुलगी आहे, हाच तिचा दोष आहे. आई मला मान्य आहे, पण तू सुद्धा परिस्थितीचा तरी विचार कर.
आता तिची आई नाहीये. ती या जगात नाहीये म्हणून माझा भूतकाळ नाही बदलू शकत. मी जे दिवस रात्र रडून काढले ते मी नाही विसरू शकत. माझ्या परिस्थितीचा कधी कोणी विचार केला? मी कुणाचा विचार करेन अशी अपेक्षा माझ्याकडून बाळगू नका. आई प्लीज थोडे दिवस थांब. यातनं काहीतरी मार्ग नक्की निघेल. मला थांबायचं नाहीये, मला मार्गही काढायचा नाही. ती या घरात माझ्या डोळ्यासमोर नको बस. आई बाबा, एक सांगू का? हा बोल. तुम्ही रागवणार नाहीत ना? गौरी, मी तुझ्यावर कधी रागवलंय का ग? आईला घरी परत यायचंय. बरं मग? बाबा, आईला मनापासून असं वाटतंय घरी यावंसं, पण तिला वाटतंय की घर तिचंच आहे. तिला हवं तेव्हा तिला येऊ दे ना. पण बाबा, तिला असं वाटतंय की तुम्ही काय? मी तिला सांगितलं का घर सोडून जा म्हणून? ती तिच्या मर्जीने गेली, तिच्या मर्जीने परत येईल. नाही, म्हणजे तिला असं म्हणायचंय की म्हणजे तिला असं वाटतंय की तुम्ही एकदाच, फक्त एकदाच तिला असं म्हणावं, म्हणजे रिक्वेस्ट करावी की तू परत ये गायत्री. बाबा, तुम्ही फक्त एक फोन केलात ना तर ती नक्की परत येईल. बाबा, ती तुमच्या फोनची वाटच बघतेय. गौरी, माझ्या लेखी आता कुठल्याच गोष्टीला काहीही किंमत उरलेली नाही. तिला यायचं असेल तर ती येईल, नसेल यायचं तर तिथेच राहील. गुड नाईट. दादा,
काय ग? मला मम्माची खूप आठवण येते. मला माहितीये ती मला सोडून गेली. तू नाही ना जाणार? मला खूप भीती वाटते. काही काळजी करू नकोस. मी कुठेही जाणार नाही. मी आहे ना. काळजी करू नकोस. शांतपणे झोप. ये. ती या घरात, ती या घरात. माझ्या डोळ्यासमोर नको. बस बस बस.